तुमच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे का? कर्जामुळे तुम्ही त्रासला आहात का? कितीही प्रयत्न केले तरी कर्जच फिटत नाही अशी तुमची परिस्थिती आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथच सोडत नाही. अशा परिस्थितीत माणसाला धर्म, ज्योतिष, युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो. तुमच्यावर कर्जाचा भार जरी असला तरी अशा उपाययोजनांमुळे खूप दिलासा मिळतो. हे उपाय काही दिवस सातत्याने केले तर त्याचा परिणाम लवकर दिसून येतो असं म्हटलं जातं. या उपायांची सुरुवात होलिका दहनाच्या रात्रीपासून तुम्ही करू शकता. त्यातल्याच एका उपायाबद्दल आज आपण बोलणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावल्यास कर्जाचं ओझं लवकर उतरतं. याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो असं सुद्धा म्हटलं जातं. या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात. याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो. पण हा दिवा कसा लावायचा, कधी लावायचा, चला जाणून घेऊ. हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात मोहरीचं तेल भरावं. त्यात थोडे काळे तीळ, बत्तासे, थोडा शेंदूर आणि तांब्याचे नाणे ठेवा. त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीने प्रज्वलित करा आणि होलिकेची आरती करा. नंतर तो दिवा एका निर्जन चौरस्त्यावर ठेवा. दिवा लावल्यानंतर मागे वळून पाहू नका. त्यानंतर घराच्या दिशेने तोंड आणि हात धुवा. मग घरात प्रवेश करा. कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्वाचं, कुठलाही उपाय करताना आधी आपला त्यावर विश्वास बसायला हवा. जर तुमचा त्या गोष्टीवर विश्वास असेल तरच ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. जर तुमचा त्या गोष्टीवर विश्वास नसेल तर ती गोष्ट कधीही करू नये. कारण कुठलंही काम करताना ते पूर्ण श्रद्धेने केलं तरच त्याचं उत्तम फळ मिळतं असं म्हणतात. त्यामुळे हा उपाय जर तुम्ही करणार असाल तर संपूर्ण श्रद्धेने करा. नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम मिळतील. होलिका दहनामध्ये आपण आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांचं सुद्धा दहन करायचं असतं. कारण त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. आपले विचार जेवढे सकारात्मक तेवढी आपली कृती सकारात्मक होते आणि आपल्याकडून चांगली कृती घडली तर अर्थातच आपल्या आयुष्यात सुद्धा सगळ्या चांगल्याच घटना घडतात. त्यामुळे आपण मनातून सकारात्मक असणं आवश्यक असतं. म्हणूनच होलिका दहनाचं महत्व आहे. आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांना या होळीमध्ये दहन करायचं आहे. त्याबरोबरच होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य सुद्धा नक्की दाखवा. तसंच होळीमध्ये एक नारळही नक्की अर्पण करा. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, होळी आधी आपल्या घराची स्वच्छता करा. घरामध्ये ज्या नकारात्मक वस्तू असतील, अर्थात फाटलेले कपडे, तुटके फुटके भांडे किंवा तुटलेली फुटलेली खेळणी, वापरात नसलेल्या वस्तू, या सगळ्या वस्तू तुम्ही होळी आधी घराबाहेर नक्की काढा. घर स्वच्छ झालं तर तुमचं मन स्वच्छ होईल. मन स्वच्छ झालं तर विचारही तुमच्या मनामध्ये चांगलेच येतील आणि त्यामुळे तुमचं आयुष्य सुद्धा चांगलं होईल. म्हणून होळीमध्ये तुम्ही हे काही उपाय नक्की करून बघा आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरा.